Satu, dua, tiga. Sama naman. Asal. Terima kasih. मस्त पाऊस पडतोय आणि आम्ही असं आणि मी फोटो काढते. पूल टाईप असा छोटासा पूल आहे आणि असे टेबल्स लावलेत असे आणि इकडे समोर पूल आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे. चांगलं वाटतंय सकाळी. आता ऑलरेडी आमचा ड्रायव्हर येऊन खाली उभा आहे आणि आम्ही इकडे नाश्ता करायला बसलोय. नंतर आली खाऊया मस्तपैकी आणि पटापट निघूया पुढच्या चेक करूया. कुठे चाललोय? आता आम्ही परत बोलू नकोस. परत आम्हाला त्यांना विचारावं लागतंय. सगळं ते वाचावं लागतं आम्ही कुठे चाललोय काय. ते जाऊन दे. त्यांना काय विचारायचं म्हणजे आम्हालाच भीती वाटते. काय विचारू की नको विचारू? नको विचारू. गौरवला त्यांना सांगितलेलं मी विचारायला की तुमच्या आंब्यामध्ये बाटा असतो का. गुटलीवाला माहिती नाही त्याला विचारू कसं ते माझे बोबडी होईल. तर गौरवला बोलले विचार नाही त्याला. गौरवला जाऊन दे नको. जाऊन दे हाय तसं बरं आहे. आपण स्वतःच कापून बघूया. विचारूया तुझ्याकडे. पास्ता यू नो दॅट मँगो विदाउट गुटलीवाला मँगो. ओके that in that the seed was not there or what? In mango there is no seed. In mango? Yeah. That you get the mango, no, the small seed or without seed. Yeah. आम्ही काहीच जे काही विचारू शकत विचारतो त्याला नाही. तो हा बोलतो. पण बिचारा चांगला माणूस आहे. चांगलंय. सगळं हाय ते आम्हाला सांगतोय. हा असं आहे तसं आहे. There is no mango. Over there. You check? Hi. बघ तू बघ ना. पण मँगो घ्यायला थांबलोय. हा चहावाला मँगो. हे आहे गुटली याच्यात. तू म्हणत होती बिना गुटलीवाला गुटली आहे मला आंबा खायला दिला तिने. गुटलीवाला बिना गुटलीवाला जी वेळ सांगून गुटलीवाला जाम हे काय सिंपल राया बाली. उलुदानो टेम्पलला आलोय. आणि दुपारचे मागे किती एकदम वाजले? मस्त व्ह्यू आहे. खूप सुंदर दिसते. मे बी आम्ही तिकडनंच जाऊन ब्लॉग करू. आणि ना इकडे कॅमेरा पण एवढा मस्त मदत करतोय ना की एकदम छान दिसायला होते. नॉर्मल कॅमेरामध्ये व्हिडिओ एवढा काढते. खूप मस्त व्हिडिओ येत आहेत. So, तर चला आपण बघूया. बघूया कसे. काय काय ते बघूया. हो दिव्याच्या गावाला बघ. सेम सेम दिव्या बघ बघ सेम. तुझंच गाव आलंय. आपले सगळ्यांचे गाव आले. माझ्या गाव कशाला आला. तिकडची पकडून घेऊन जा ना. तेव्हा फिश सगळीकडे जाऊया आपण. दिव्या किती होती तिकीट? 75,000. 75,000 एकाची. हा. एकाची 75,000 म्हणजे किती झाले? 75,000. हे हुशार. आमच्याकडे अशी हुशार आहेत आमच्याकडे लोक. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सगळे मस्त मस्त. हे ना हे काय ते समजत नाही. हे लोक सगळे ना इकडे ठेवतात फुलं बिलं. खायचंय काय काय दिवे ते खायचंय काय. तुला सगळं खायचंच दिसतंय. फर्स्ट डे आहे. फर्स्ट डे म्हणून आम्ही असं येल्लो मंदिरात फिरायचंय म्हणून कपडे असे घातलेत. मी पण येल्लोच घातलेलं पण ह्याच्यामुळे चेंज केलं. ह्याच्यामुळे चेंज नाही. त्याच्यावर काय पडलं? त्याच्यावर आम्ही चॉकलेट पडलं आम्ही सकाळी. आणि मग ते चेंज करावं लागलं. मग माझ्याकडे कपड्याची आम्ही काय कमतरता झाली. केलं ते ठीक आहे. हे बघा लिटरली ढग आले आहेत ह्याच्यावरती पाण्यावरती. तुम्हाला दिसत नसेल. तुम्हाला दुसऱ्या फोन मधून दाखवतो. ह्याच्यात येत नाही. आज फ्लाईटने आलो असं तर अजून मजा असते ना. काय दिसलंच नसतं ढगांमुळे. सो बालीमध्ये खूप थंडी आहे. मस्त छान. आणि वातावरण थंड आहे कारण पाऊस पडतोय आणि अजिबात गरमी नाही होते. आणि अशा वातावरणात फिरण्यात अजून जास्त मजा येते. एवढी थंडी आहे की आम्ही लिटरली गाडीतला एसी बंद केलाय. आणि किती सुंदर वाटतंय. जिकडे आम्ही कॅमेरा नेतोय तिकडे मस्त एकदम असं फोटोजेनिक पूर्ण आहे.
हो आता हा आपलं मंदिर कुठे जायचं आहे दिव्या? ते आम्हाला माहित नाही आमचा आम्ही ड्रायव्हर घुसून- वेडा बाहेर थांबला. आम्ही घुसून तर आलो आतमध्ये, मंदिर इकडे आतमध्ये येते, तिकडे काहीतरी दिसतंय. ओय सो उलुदानू टेम्पलला जर तुम्हाला माशांना खाऊ द्यायचं असेल तर इथे जी तुम्हाला फोटोजेनिक प्लेस आहे ती हा. ती कोळी माशांबरोबर जे फोटो काढतात तिकडे आम्ही जातोय. तिकडे जायसाठी 10,000 रुपीज त्यांच्या रुपये रुपीज पर एंट्री फी पर्सन आहे आणि आहे आपल्याला हे आणि खाऊ तिकडे देतात. असे खाऊ देतात आणि मग ते माशांना खाऊ आपण खायचं. माशांना घालायचं आणि तिकडे जायसाठी इकडनं जायचंय इकडनं. आतमध्ये या तुम्हाला गेट. दाखवतो. सो इथून जायसाठी तुम्हाला हे 10K पे करायचं असतं आणि मग नंतर तुम्ही माशांना खाऊ देऊ शकता. चल. आणि हा गेट आहे तिकडून जायला. चल. हे मासे बघ, केवढे मोठे एक मासे. नंबर. दिव्या, ह्यानी जर तुझं बोट खाल्लं तर काय होणार? आता मी देणारच नाही खाऊ मग त्यांना. हा ही प्लेस आहे, मस्त इकडे फोटोज आणि व्हिडिओज येतो. आता हे टाकलं की मासे एकदम फडफडून येणार. मजा चालू आहे दिव्याची. तेव्हा तेव्हा पुढे बघ. इथे ना आत पण लावतायत. लाव. हळू चला, बघून पाय ठेव. माझी सेटनिंग गेली गौरव आज. हो गौरव इकडे. इकडे आमच्याकडे बसून फुल पद्धतशीर माशांना खायला दिलं जाते. दे दे. ई, फडफड फडफड. इकडे जेवढे पण प्लेसेस आम्ही बघतोय सगळे फोटोजेनिक आहेत, आणि सगळे मस्त आहेत photogenic. आणि खूप मज्जा येते मला. पाऊस पडतोय पण असा चिरमिर चिरमिर माझी पाऊस पडतो. स्ट्रेटनिंग गेली आहे पण तरी मजा येते. मग तुझी स्ट्रेटनिंग काय शेवटपर्यंत राहणार होती काय? पण ठीक आहे चालेल. त्याला मजा करायला आली की स्ट्रेटनिंग बघायला आली? आता आम्ही इथे सॅलॉन बघून पुन्हा स्ट्रेटनिंग कुठे जायचं ना? असं पण म्हणजे उद्या शिवाला आम्ही नुसाला जाणार आहे तर सगळी मग लागणार सगळं आहे तिकडे वाट. तसं पण तुमचं जाणार तर मग ठीक आहे आज गई तो आज गई. आता गर्दी व्हायला चालू झाली आहे. आणि आम्ही लवकर आलो नशीब. नशीब आम्हाला त्या आम्हाला माशांना खाऊ पण घालायला मिळालं मस्त आरामात. माशांना पण दिव्याला आता जिथे दुसरीकडे जाणार आहे तिकडे आम्हाला गर्दी मिळणार. हो, तिकडे हा तिकडे जरा भेटेल. आता आपण कुठे जातोय पण? आता आम्ही माहित नाही कुठे जातोय, कदाचित हंडारा नाही तर दुसरं कोणतं तरी टेम्पल. हा हंडारा. आता हंडाराला चाललोय. हंडाराला तिकडे ते लोकच फोटो काढून देणार ना आपल्याला. ही लोक एकदम असे सुरात बोलतात. कातो दुगा समणीमान असं. तरी माकी सॉरी तरी माका तेरी माँ काशी आहे, तेरी माँ की चालू आहे. टेम्पल फिरून झालंय. टेम्पल मध्ये आम्ही त्यांचे रिच्युअल चालू होते आणि कोण होतं नाही, सो आम्ही मला वाटतं तिकडे कोण जात नाही. जात नाही, म्हणजे त्यांचेच लोक मोस्टली जातात. आणि आम्ही मस्त जाऊन तिकडे फोटोज काढलेत. माशांना खाऊ. दिव्याने जास्त फोटोज काढलेत, माशाने खाऊ दिलाय. तर आता आपण आपल्या ड्रायव्हरला बघून दुसरीकडे जाऊया. कुठे जाणार दुसरीकडे? हंडारा. चलो. So आम्ही आता आलो हंडारा गेटला. म्हणजे पूर्ण स्ट्रेटनिंग गेली मस्त. मला इथे फोटो काढायचे तुला होते. स्ट्रेटनिंग करायची इम्पॉर्टंट आहे, इकडे फोटो आणि सगळं व्हिडिओ सगळंच काढायचं इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे मला. पण ठीक आहे जाऊ दे आता काय करणार. आणि आता इथे आम्ही मस्त मस्त फोटो क्लिक करणार आहे. आहे. तो आता किती घेतो काय माहिती. ऍक्च्युली हा हेवन गेट नाही. हेवन गेटला खूप सारी गर्दी असते आणि हा हंडारा इथे गेट. पण खूप गर्दी असते. 3-3 तासाचा क्यू असतो. पण आज पाऊस नाही म्हणून आम्हाला लकीली अजिबात लाईन नाही मिळाली. आमचा नंबर 97 आहे. नाही तिथे 300+ नंबर असतात. सो आता बघू, फोटो काढू. फोटो काढायला ऐकलं दाखव बरोबर. जरा गेट त्यांना कसं दिसतं. असं सगळीकडेच आहेत बालीला, त्यामुळे almost स्पेशली इकडे यायची गरज नाहीये. कारण आम्हाला इथे आल्यावर कळलं की बऱ्याच ठिकाणी असे फोटो काढू शकतात आणि बऱ्याच ठिकाणी हा आणि एकदम आपण फक्त ते मिरर मध्ये आणि धरून काढतात ना, ते हा. तिकडे उभे आहेत. सो आपण आपला जर मिरर असेल आणि तुम्हाला एकाचे 50K पे करायला लागतात. म्हणजे 500 रुपये INR मध्ये. 500 रुपये. हा 500 to 5000 सॉरी 560 हा. समथिंग. सो
1K दोघांचे आम्ही पे केले आहेत, म्हणजे आम्ही 1000 रुपये पे केले आहेत ते फोटो काढायला. तर तसे चांगले असं- फोटो पण घेऊया. हो, आणि खूप वेळ फोटो काढू ते शकतो, जाऊ दे, म्हणजे pose- 3-4 pose- pose- आणि आम्हाला पोज बघायला लागणार आहे, कारण ह्यांना काय येत नाही. अशी आमची कामं आहेत सगळं सामान घरी हॉटेलवरती ठेवून आलोय आणि मग इकडे येऊन शोधते सगळं आणि मला सांगते मी हे घेणार ते घेणार म्हणून. कशाला? मी एवढा सुंदर ड्रेस घेतलेला, तो मी घातला नाही आज, कारण पाऊस होता आणि पाऊस आता पण त्या आहे. गोष्टीचा रिग्रेट झालाय मला. पण आहे पाऊस, कोणी सांगितलं पाऊस नाहीये? पाऊस आहे तेच. आणि मला वाटतं एक फॅमिली भेटली होती जे आम्ही तिथे बोलताना मराठी माणसं पण खूप हा, चांगली मराठी- येऊन बोलतात. परिवर्तन होतं वाटतं.